नमस्कार, मी प्रमोद गरड ट्रेजर पार्कमध्ये राहतो. सो इथे आम्ही 4-5 सदस्य मिळून आम्ही सोलर पॅनल्स लावायचा जेव्हा विचार चालू केला तेव्हा आम्हाला असं समजलं की इंडियन पॅनल्समध्ये आणि इम्पोर्टेड पॅनल्समध्ये 2 प्रकार येतात. सो इंडियन पॅनल्स जे आहे ते 540 वॅट्सचे येतात आणि इम्पोर्टेड पॅनल्स हे एन टाईपमध्ये 690 वॅट्सचे येतात. सो आपण जेव्हा विचार करतो की इंडियन पॅनल्सचं जनरेशन हे नेहमीच कमी येतं असं आम्हाला गुगल सर्च करणं कळालं. आणि जेव्हा इम्पोर्टेड पॅनल वापरतो त्याला सबसिडी मिळत नाही, परंतु ते जनरेशन 25 वर्षाकरता जर आपण विचार केला लाँग टर्मचा, तो 25 वर्षाकरता आपण हे पॅनल लावणार म्हणजे आपलं जनरेशन कायमस्वरूपी राहतं आणि त्याचं जनरेशन तर जास्त आहे. सो म्हणून आम्ही 5 सदस्यांनी मिळून इम्पोर्टेड पॅनल्स लावायचा विचार केला. आमची बिल्डिंग 12 मजल्याची आहे, तर आमचे लॉसेस जवळजवळ नाहीच, शून्यापर्यंत आहेत. आणि माझं बिल हे आत्ता 1.5 वर्ष झाले ₹0 येत आहे आणि जनरेशन अतिशय व्यवस्थित आणि छान येते. कधीही कमी जनरेशन झाल्याचं आम्हाला आठवत नाही आहे. सो आपण जेव्हा हा विचार करतो तर पॅनल कुठले वापरायचे, तर सबसिडाईज पॅनल तुम्ही जर जात असाल तर शॉर्ट टर्म गेन तुम्हाला मिळेल नक्की सबसिडीचा. पण लाँग टर्म गेम हवा असेल तुम्हाला, तर लाँग टर्म गेमसाठी तुम्हाला इम्पोर्टेड पॅनल्स ट्रिनाचे किंवा अदर दॅन ट्रिनासुद्धा चांगले जर्मन मेक कंपनीचे तुम्ही पॅनल्स वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचाच फायदा जास्त आहे.